नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? चला, मजेतच राहायला पाहिजे, हो की नाही? तर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. चला, दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस कसा जातो हे आपण पुढे बघूयातच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल होता गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याचं लक्ष्मीनारायण व्रताचं उद्यापन झालेलं आहे काल. आणि चला, आता साफसफाईला इथे सुरुवात झालेली आहे. हातात झाडू घेतलेला आहे. तर इथूनच बघा दिवसाची सुरुवात होत असते माझ्या. आणि सगळं घर झाडून काढणं, साफसफाई करणं, सगळं केअर आवरणं, त्यानंतर पुढची कामं, कारण सफाई इज मोस्ट. तर चला, आता ही सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 3 गुरुवार पार पडले, त्यानंतर आता 4थ्या गुरुवारी उद्यापन केलं. खिरीचा प्रसाद केला होता बरं का. आता बऱ्याच घरांमध्ये पोळ्या वगैरे केल्या जातात, गोडाधोडाचं फारसं असं नैवेद्य वगैरे केलं जातं. छान असं सागर संगीत आपल्या भावनेनुसार, मनानुसार छान पद्धतीने केले की ते देवाला आपलं पोहोचतच असते, पूजा आणि संपन्न होतच असते. तर आपापल्या पद्धतीने आपण करत असतो. तर गोडाचा नैवेद्य केला आणि छान पद्धतीनं हळदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम झाला तेवढा छोटासा. आणि पूजा इथे सगळे आता आटोपून घेतली. आणि आता उत्तर पूजा करून बघा इथे सकाळी आता आवरून घेतलं. छोटंसं डेकोरेशन वगैरे केलं होतं, ते लायटिंगच्या माळा वगैरे सगळं काढून घेतलं. सोफा बाजूला करूनच मी आदल्या दिवशी ठेवला होता आणि त्याची जागा करून घेतली होती, म्हणजे पूजा मांडणी करण्यासाठी. मग आता तसंच मग सोफ्याखालचं जे काही केअर डस्ट होतं ते सगळं निघालं. तर ते मी काल झाडून घेतलंच होतं. आता पुन्हा मी आता सकाळी पूजा सगळी काढून घेतल्यानंतर सोफा बाजूला व्यवस्थित आहे तसा सेट करून घेते. अडचण होते ना, बरंच सामान असतं इकडे तिकडं, त्यामुळे जागच्या जागी लगेच ठेवावं लागतं. मग तसंच म्हटलं, सोफा देखील सगळा झाडून पुन्हा एकदा स्वच्छ होतो आणि पूजा देखील आवरून घेते. मग सोफा पुन्हा आहे असं सगळं लावून घेते. आणि आता सकाळचं जेवण वगैरे, ब्रेकफास्ट वगैरे ते काय झालंच होतं. इकडे जेवणाची वगैरे तयारी जी चालू होती तोपर्यंत मी इकडे पूजेचं वगैरे आवरून घेतलं. कधी काय आपल्या इच्छा असतात, जे छोट्या छोट्याच आहेत, फार काय एवढ्या मोठ्या नाही आहेत, पण ते पूर्ण व्हावेत आपली एक आशा असते ना. कारण मग कसं होतं, कधीच नेहमीच असं रडत रडत आयुष्य जगण्यामध्ये काय नको वाटतं ना. तर चला, फार काही मोठ्या अपेक्षा नाही येतच आपल्या छोट्या मोठ्या आशामध्येच आपण सुखी समाधानी आणि शांती राहिलेलं बरं असतं. आणि तेच आपल्याला भरपूर आनंद देऊन जातं, हो की नाही? तर बघा, आता इथे कचरा आता हा इतका निघालेला आहे. आता सकाळी एकदा झाडू मारलं होतं, आता पुन्हा एकदा मी झाडू मारून घेतले, तरी देखील कचरा कुठून येतो काय माहिती. आणि बारीक बारीक असा पायाला लागत असतो आणि काही ना काही असं झाडू मारलं की निघत असतं. सहज बघताना असं निघत नव्हतं. आणि आता इथे बघू शकता, सामान सगळं इकडे तिकडे हलवाहलवी केली होती. आता ते पुन्हा सगळं व्यवस्थित जागेला ठेवलेलं आहे, मशीन वगैरे. सो चला, आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात आपण असंच नवीन छानचं ब्लॉग घेऊन. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.